नमस्कार. वृंदावनी फॅशन कट्टा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्या? छान असं आपलं जे बॉन्डिंग झालेलं आहे, छान छान कमेंट तुम्ही करत आहेत. माझे जे काही व्हिडिओ येत आहेत आणि तुम्ही जे कमेंट करताय त्यावरती सुद्धा मी व्हिडिओ आज सुद्धा असाच एक व्हिडिओ आहे. एका मैत्रिणींची कमेंट आलेली आहे, ती कमेंट मी तुम्हाला वरती दाखवते. त्या ताईंनी कशा पद्धतीने कमेंट केलेली आहे बघा. त्या काय म्हणतात की मी ब्लाऊज जेव्हा शिवते तेव्हा एकच ब्लाऊज शिवायला त्यांना 2 ते 3 तास लागतात. सॉरी, 2 ते 3 दिवस लागतात. अर्धा तास जरी मशीनवर बसलं तरी त्यांची खूप अशी पाठ कंबर दुखते आणि त्यांना काम करण्याची इच्छा आहे परंतु त्या करू शकत नाहीत. तर कशा पद्धतीने ताई तुम्ही मला थोडंसं काही सांगू शकाल का, असं त्यांचं कमेंट आलेली आहे. तर त्यावरती आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. पाहू शकता बघा. आपण जेव्हा आपण ही शिलाई काम करतो तेव्हा बरेच जण म्हणतात की आता तुला पैसे मिळत आहेत म्हणून तुला हे बरं वाटते, परंतु जेव्हा तुझं वय होईल तेव्हा तू खूप त्रास होणार आहे. असे खूप मला सुद्धा आता मी जेव्हा जास्त काम करते तेव्हा खूप जण असे म्हणतात. मग तेव्हा आपल्या मनात असं वाटतं की बाबा या कामामुळे आपल्याला पाठदुखी मानदुखी पुढे जाऊन खूप सारा त्रास होणार आहे का, मणके वगैरे दुखणार आहेत का, आपले कंबर तर आपली दुखते वगैरे, असं काही जणांचं म्हणणं असतं की बाबा ह्या कामामुळे दुखते. परंतु बघा असं काहीही नाही. मानपाट कंबर ही कॉमन माणसांची सुद्धा दुखते, जे काहीही काम करत नाहीत घरात. बघा घरात बसून असतात, फक्त मुलांचं करून घरातला स्वयंपाक वगैरे. तर थोडी मुलं मोठी झाली की आपल्याला घरी जर बसून ज्या महिला असतात त्यांना घरातलंच काम करण्यात ते अख्खा दिवस घालवतात. अजिबात बाकीचं काहीही करायचा विचार जे करत नाहीत त्यांचं तर आपल्यापेक्षा जे काम करतात त्यांच्या तुलनेत तुम्ही कधीही स्वतःच्या अनुभवानुसार पहा. तुमचे शेजारी असतील, कोणी नातेवाईक असतील, तर त्यांना आपल्यापेक्षा जास्त दुखणी आहेत. काम करून दुखणं आलं तर काय वाईट. काम करून आता सध्या तरी आपण काम करतोय ना, जेव्हा आपण बसतोय तेव्हाही आपलं त्रास होणारच आहे, तेव्हाही आपलं काही पाठ दुखणार आहे, कंबर दुखणार आहे. ज्या काम करत नाही त्यांचं सुद्धा हे दुखतं. आता समजा आपण शिलाई काम घरी करतोय म्हणून तुम्हाला असं वाटतंय, परंतु जेव्हा ऑफिसमध्ये वगैरे महिला काम करतात तर त्या किती वेळ बसतात, किंवा महिला असू द्या किंवा पुरुष असू द्या, कोणीही असू द्या, ते काम करतायत ना, ते बसूनच काम करतायत ना. त्यांचं तरी त्यांना नाही का होत त्रास, त्यांना थोडंफार होत असणार, परंतु काम केल्याशिवाय पर्याय नाही. हे सर्वांचं जे म्हणणं आहे ते खरं आहे. तर आता अगोदर काय असायचं की जेव्हा आपण मशीनवर बसायचो, जेव्हा आपण ब्लाऊज शिवायचो तेव्हा बायकांना पायावरती ब्लाऊज शिवायला लागायचे. त्यामुळे त्या महिलांचं जरा जास्त त्रास होत होते. आता बघा, आता मशीनला मोटार आहेत, इलेक्ट्रिकल मशीन आलेला आहे बाजारात. सहज म्हणजे आपल्या साध्यासुद्धा मशीनला आपण 1000-1200 पर्यंतची मोटर लावून घेऊ शकतो आणि सहजपणे आपलं काम करू शकतो. पण 1-1.5 तासामध्ये आपला एक ब्लाऊज झाला तरी बस. 1-1.5 तास आपण काम केलं, 200-250 रुपये भेटले तरी सुद्धा आपल्याला काहीही न करण्यापेक्षा ठीक आहे. जेव्हा आपलं सीझन असतं, जेव्हा आपल्याला कस्टमर खूप असतात, तेव्हा सुद्धा आपण जे आपलं पाठीचं दुखणं आहे किंवा जे मानदुखी आहे त्यावरती आपल्याला उपायसुद्धा पुढे आपण पाहणार आहोत. तर उपाय आपल्याला काय करायचे आहेत की कशामुळे आपली पाठ मान दुखणार नाही. आता एक ब्लाऊज शिवला तर मध्ये आपल्याला एक 5-10 मिनटं गॅप घ्यायचा आहे. जे कोणी जास्त ब्लाऊज शिवत आहे, 5, 6, 7, 10 पर्यंत महिला ब्लाऊज शिवतात, तर हे खरं आहे. मी 10 तर काही नाही शिवले, पण 6-7 पर्यंत मी साधे जर ब्लाऊज असतील तर 7-8 ब्लाऊज आरामशीर आपण दिवसात 1-1 तासाला 6-7 तास आपण काम करू शकतो, जर कट वगैरे करून ठेवलेले ब्लाऊज असतील तर. बघा एवढे शिवायची गरज नाही. जेव्हा आपल्याला त्रास होतो तेव्हा आपण कमी काम करायचं आहे. 2 ब्लाऊज शिवायचे आहेत साधे, मोटारवरती काहीही प्रॉब्लेम होणार नाही. 2 ब्लाऊज शिवण्याच्यामध्ये थोडासा गॅप घ्यायचा आहे, एकसारखं बसायचं नाही. कारण जेव्हा आपण मशीनवर बसतो तेव्हा एकसारखं असं ताट बसतो बघा, मान खाली असते, तर कम्फर्टेबल असं आपल्याला बसायचं आहे. खुर्ची वगैरे जी काही असेल किंवा स्टूल घेतलं तर बेटर राहील तुम्हाला मशीनवरती, कारण आपली पाठ ही अशी ताट राहते, खुर्चीला आपण असं बसतो त्यामुळे. आणि खुर्ची जरी असेल तरी मागं पाठीला टेकायला आपल्याला काहीतरी उशी म्हणा किंवा एखादा लोड किंवा ब्लँकेट वगैरे
असं काहीतरी आपल्याला कम्फर्टेबल वाटेल अशा हाईटवरती आपल्याला ॲडजस्ट करूनच आपल्याला खुर्चीवर बसायचं आहे. काम करायचं म्हणजे आपल्या जीवाची सुद्धा आपण काळजी घ्यायची आहे. आपण व्यवस्थित राहू तर पुढे आपलं कामसुद्धा व्यवस्थित होणार आहे. जेव्हा आपण लोडमध्ये असतो, सीझनमध्ये असतो, काम खूप करतो आणि तेव्हा आपलं खूपच दुर्लक्ष होतं स्वतःकडे. परंतु व्यवस्थित खाऊन पिऊन, व्यवस्थित जे पौष्टिक आहे ते खाऊन, दूध वगैरे घ्यायचं आहे. आता बघा, जे खायचं काय आहे ते मी काय तुम्हाला डॉक्टर नाही आहे सांगायला, पण बेसिक आपल्याला माहीत असते की बाबा आपल्या मान दुखण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे. त्याचबरोबर व्यायामसुद्धा करायचे आहेत. व्यायाम करायला सुद्धा आपल्या स्वतःकडे दुर्लक्ष करायचं नाही. एक अर्धा तास सकाळी वेळ काढायचा आहे. वेळ तर नसणारच आहे, परंतु आपल्या स्वतःसाठी. आपण जर आजारी पडलो, आपल्याला जर खूप त्रास झाला तर आपल्याला काहीच करता येणार नाही. त्यापेक्षा काम कमी थोडंसं करूया आणि स्वतःकडे पण लक्ष द्यायला पाहिजे. आता त्या ताईची जी कॉमेंट होती ती बघा, असं त्यांना त्रास होत होता तर त्या अर्धा ताससुद्धा बसत नाही. तर बायचान्स त्या 2-3 दिवस लावतात एक ब्लाऊज शिवायला. म्हणजे त्यांना आता नवीन असणार आहे, त्यांनी जास्त काम केलेलं नाही किंवा प्रॅक्टिस नसणार आहे. आता समजा 1 तासातच आपला ब्लाऊज होतोय, तर अर्धा तास 2 दिवस शिवलं तरी तो व्हायला पाहिजे. परंतु तर त्यांचे प्रॅक्टिस नाही, तर त्यांनी काय करायचं आहे, त्यांनी खूपच खचून जायचं नाही आहे. माझं इतकं दुखण्याचा भाव करायचा नाही. थोडंफार सगळ्यांचं दुखत असतं, परंतु आता जे दुखतंय त्यांना काय मणक्यात वगैरे काही प्रॉब्लेम जास्त असेल तर त्यांनी डॉक्टरांशी बोलायचं आहे की बाबा हे माझं असं त्रास आहे, तर त्यावरती मी मशीनवर बसू की नको. कारण खूपच काही त्यांना अर्धा ताससुद्धा मशीनवर बसत नाही, म्हणजे त्यांना काही तर मेजर प्रॉब्लेम जर असेल त्यांचं मणक्यामध्ये वगैरे, तर त्यांनी नाही बसलेलं चांगलं होईल. कारण आपण जेव्हा आपलं अजूनच गॅप वगैरे असतात, तर त्या मशीनवर बसल्यामुळे ते जास्त काही होण्याअगोदर डॉक्टरांचा एकदा सल्ला घ्यायचा आहे. एकदा एक्सरे वगैरे करून चेक करायचं आहे आपल्याला. आता नॉर्मल ज्या माझ्यासारख्या महिला असतात की रेग्युलर ब्लाऊज शिवतात, तर त्यांनी ही सर्व काळजी घेत जर आपण काम केलं तर काहीही होणार नाही. तुम्ही नक्की खूप सारं काम करून आपल्या बसून राहणं हे त्यांना आवडत नाही. अशा महिलांनी हे नक्कीच घरी बसून आहे, मुलांचं घरचं करून आहे, तर कुठेही बाहेर गेलात तरी आपल्याला एवढी पेमेंट भेटत नाही. त्यानुसार आपण घरी बसून जे करतो ते खूप छान आहे. खूप ते करत राहायला पाहिजे. अजूनच पुढच्या लेवलला गेलं पाहिजे. कारण आपलं जी कमाई असते तेच आपलं खूप आपण कॉन्फिडन्स असतो त्यावरती. आपल्याला स्वतःचं म्हणजे काहीतरी आहे बाबा, हे खूप महत्त्वाचं आहे. कारण आपल्या घरामध्ये कितीही प्रॉपर्टी असू द्या, कोणाचं नवऱ्याचा किती 1 लाख जरी पेमेंट असेल तरीही त्यावरती आपला काहीही अधिकार नसतो. आपण 100 रुपये जरी कमवले तरी ते आपले असतात. हे खूप महत्त्वाचं आहे नक्कीच. त्यामुळे तुम्ही असं नाही का, आपल्याला वाटलं पाहिजे, आपण केलं पाहिजे, आपलं काहीतरी झालं पाहिजे. तर तुम्ही जर असं तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच तुमची पाठीसुद्धा दुखणार नाही. अशा पद्धतीने करायचं आहे. पाठ तर कधी आपलं बघा, सिझेरियन झाल्यामुळे, डिलिव्हरीमुळे सुद्धा महिलांची पाठ ही दुखत असते. ह्याच कामामुळे दुखते असं काहीही नाही. हा गैरसमज तुम्ही दूर करायचा आहे आणि मी त्यावरती तुम्हाला एवढी खूप छान अशी माहिती सांगितली आहे. तर नक्कीच तुम्हालाही त्याचा उपयोग होईल. कशा पद्धतीने आपण काम करायचं आहे, कसं आपण आपल्या जे काही पाठदुखी असते त्यावरती कशा पद्धतीने विजय मिळवायचा आहे आपल्या कामाचा, हे तुमच्याशी खूप छान असं मी म्हणजे माझे जे अनुभव आहेत ते तुमच्याशी शेअर केलेले आहे. माझीसुद्धा पाठ दुखते जेव्हा जास्त मी बसते, जास्त लोड घेते. त्यामुळे मग आपल्याला परत विचार करायचा आहे की बाबा आपल्याला जर जास्त काही त्रास झाला तर आपण काय करायचं. थोडंसं आराम करायचा आहे, परत थोड्या वेळाने बसायचं आहे. एखादा ब्लाऊज शिवायचा, ज्या दिवशी जास्त त्रास होतो त्या दिवशी नाही शिवायचं. थोडंसं आपल्याकडे आपण अशा पद्धतीने करायचं आहे. आपल्याला काही कोणाचं हे नाही की बाबा एवढं झालंच पाहिजे. आपल्या मनानुसार, आपल्या ह्याच्यानुसार आपण हे काम करायचं आहे आणि कधीही या कामामध्ये खंड पाडू द्यायचा नाही. आजार हे कशानेही होतात, याच कामाने होतात असं नाही. आता 7-8 वर्षाचा हा अनुभव आहे की ब्लाऊजमुळे होते का. हे 3-4 वर्ष तर झाले मी खूपच लोडमध्ये. आता ज्या महिला शिवतात बघा, 20-20 वर्ष झाले ब्लाऊज शिवतात. माझ्यासमोर काही उदाहरणं आहेत की 20-20 वर्ष झाले
तर त्यांची पाठ दुखत नाही का, तर दुखत असते, परंतु ते काही नियोजन असतं त्यांचं कशा प्रकारे आपल्याला काम करायचं आहे. एक कंटिन्यू मशीनवर बसायचं नाही आहे, थोडा वेळ बसायचं, थोडा वेळ वेगळं कटिंग वगैरे करा, उभं राहून करा. जेव्हा पण आपण ब्लाऊज बसून शिवते एका पोझिशनमध्ये जास्त वेळ काम करू नका, फक्त बाकी काही नाही, हे काय तुम्ही करू शकता. ठीक आहे. तर ह्या ताईच्या कमेंटनुसार मी खूप सारी माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. तर ही कमेंट किंवा या कमेंटवरचं जे उत्तर आहे ते ताई तुम्हाला मिळालेलंच असेल. तर त्यावरती तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करून छोटीशी कमेंट करायची आहे आणि सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक करत चला. खूप आणि अजून काही तुम्हाला माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करा. आणि हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.